ओढलंय मोबाईल लय घट्ट झाले काय डाळ आहे ना होतं का पाणी कोथिंबीर टाकते जरा वरण छान दिसत मिरच्याच नव्हते लालच नव्हते हिरव्या काय थांब ना ती गेलाय गॅस चालूच नाही गॅस आपला खराबच झाला बदलून आणावं लागलं एकच चपाती राहिली करायची चपाती म्हणजे काय ना तेलाच्या चपाती रोटी सारख्या नाही का तसले केले 4 आणि डाळ भात टोमॅटोची भाजी सकाळचीच आहे जाड करते फुगायसाठी त्याला फुलके म्हणतात मराठीत असल्या चपातीला फुगतात बिना तेलात कोथिंबीर टाकते कसं तरी दिसते ना वेगळं कोथिंबीर नाही ना असे फुलके केलेत मी कोथिंबीर टाकते झाले आता चपाती हिरवी नाही पिवळीच आहे कधी आणली रविवारी खाली चिरते आता पुसून घेतलाय मी कट्टा स्वयंपाक करायच्या आधी मी सगळं पुसून घेते रे मला ती झुरळ असं लई घाण वाटते नुसते झुरळ छान दिसत तशी आता छान दिसते ना आता फुलकी आता करते जरा वेळेस भाजते लई फुगती छान चपाती असे फुलके केले तापते जरा फुगलवायचं आता तिथे गॅस बंद होता ना त्याच्यामुळे तापला नाही तवा आता एवढे नाही वाटत फुगल म्हणून मग अशी लई छान फुगली एकदम टम्म हे कसं गॅसचं जरा लो झाला ना जरा असं वाटतं तवाच भरला नाही कायच संशोधनाला अमेरिकेचं पेटंट आणि भारतीय पेटंट देखील या सर्वात वैज्ञानिकांच्या चमूशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी शब्द उच्चारला पेशंट इतकं वाढतंय खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात त्याची गर्दी होते नवनवीन कॅन्सरची रुग्णालय येत आहे आणि अशा वेळेला नागपुरातून एक महत्त्वाचा सकाळचं टोमॅटो आहे कुतिका काढते व्हिडिओ काय बोललं ना पण बोलायचं असतं कुतिका तसं काय कुतिकानं काढलं व्हिडिओ नुसतं दाखवते टोमॅटोची भाजी बघा ना किती राहिली माझा उपवास असला ना त्याचं जेवण शिल्लक डाळ वेगळंच कलर आलाय मोबाईलमध्ये तर वेगळंच दिसतंय शिजली असं कडली असं
आता जेवायची इथे किती वाजले माहिती आहे का? रात्रीची आज मंगळवारी ना माझा उपवास होता. 11 वाजले अजून आम्ही ठेवलं नाही. मग भांडी घासायची आमच्यावरती राहतात ते शार्दूलच्या मम्मीचे. आम्ही पापड लाटले त्यांचे. पापड आहे ना 2.5 किलो पापड, म्हणजे त्यांनी 3 किलो दळून आणलेलं होतं, पण त्यातून मला म्हणजे अंदाजे मी सांगते की त्यांनी ना 2.5 किलो पापड म्हणजे केले आम्ही. तर हे कोमलनी ना व्हिडिओ काढला आहे, तो उभा धरला आहे, तो जरा नीट आलेला नाही. तर त्यांचा मुलगा तो शार्दूल का स्वरांश काहीतरी नाव आहे ह्याचं, मला आठवना. तर तो मोबाईल बघत होता. आमचं चाललेलं होतं पापड लाटायचं. आणि ती कोमल गेली ती पार्लरचा कोर्स करते ना, ती गेली. आम्ही तिघीच राहिलेलो होतो पापड लाटायला. मग आम्ही तिघींनी तेवढे पापड लाटले आणि काय वाळवले तर आम्ही फॅन खाली. तर जास्त उलट आहे ना फॅनमुळं उलट पटकन वाळत होते पापड, उलट असे वाकडे वाकडे व्हायला लागले. आणि तरी आम्ही 2.5 किलो किती 2-3 तासात तर झाले पण असतील 2.5 किलो पापड, असं मी अंदाजे बोलते, कारण त्यांनी 3 किलोमधून थोडंसं पीठ काढून ठेवलेलं होतं. तर झाले पापड. तर हे मी ब्लाऊज पीस आणले, हे अस्तर आहे. आणि हे ब्लाऊज पीस मी कृतिकासाठी आणले ब्लाऊज शिवायला, कारण ते 18 तारखेला त्यांचं डान्स आहे ना शाळेत. तर ते एक साडी कॉटनची तिला नेसणार आहे, त्याच्यावर म्हणजे मॅचिंग म्हणून नाही आणलं, पण ह्याच्यामध्ये जरा वेगवेगळे कलर आहेत ना, त्यातला कुठला पण ह्याच्यामध्ये सगळेच कलर आहेत ना, मग म्हटलं मॅच होईल. आणि कुठल्या पण साडीवर तिला कधी नेसवली तर त्याच्यावर होईल ब्लाऊज, म्हणून मी हे पीस आणले. काय माहीत कसले आता कळणार नाही मला, म्हणजे कॉटनचं आहे का काय समजणार नाही. पण बघते एक शिवून, कधी शिवलाच नाही तिचा एक पण असं ब्लाऊज नाही आहे तिला स्वतःसाठी. एक फुग्यांचा शिवणार आहे. तर हे पीस आणले, तिच्या मापाचा शिवणार आहे ब्लाऊज. कासोटा साडी नेसायची, डान्स कोणतं गाणं काळं ना झुलवा काळं हे गाणं आहे ना शाळेत, म्हणजे कार्यक्रम शिवाजी महाराजांचा काहीतरी ना, दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी कार्यक्रम, काही जयंती का काहीतरी शिवाजी महाराज. हां. तर आम्ही आत्ता शाळेतनं आले. चहा ठेवला आहे बघ जा, चहा ठेवला आहे. आल्या आल्या हातपाय धुतलं, तोंड नाही मी धुतलं, मग असं तोंड धुतलं. एक कप आपण टाकतो तसं बघ, असं छान शिवते फुग्यांचं. आणि मागं ते हुक लावतात ना तसं शिवणार आहे. आणि प्रिन्स कट असं शिवणार आहे ब्लाऊज. त्या वरच्या म्हणजे आता त्या काय का त्या मुलाचं नाव आहे का त्यांच्या, शार्दूल का काय गं, हां शार्दूलची मम्मी आहे ना, त्या म्हणल्या मी तुम्हाला सांगते कसं शिवायचं प्रिन्स कट, कारण मी कधी शिवला नाही, म्हणून त्यांची हेल्प घेते आणि शिवते तुला ब्लाऊज. आणि माझं पण ब्लाऊज शिवायचं आहे, पण त्याच्यासाठी मला लेस आणि नॉड मिळाली नाही. ती आता आज जाणार आहे, आम्ही स्वामींच्या मंदिरात जाणार आहे. मग येताना आणते मग दुकानातून. त्या दिवशी गेली आणायला, पण काय ते भेटलंच नाही ते मॅचिंगचं तसलं. आणि ते जरा चपाती खाती भुकले लागली, कारण नाही ना ते शार्दूलच्या मम्मीच्या पापड लागले ना, तर जरा भेटलंच नाही ते जेवायला दुपारी मला. झाला चहा? काय करते? आवर पटकन, बेबी घालते. आज मी कशाची भाजी केली, शिमला मिरची. मस्त झाली शिमला मिरचीची भाजी, दाखवते. मस्त झाली. जे कटाळा आला पापड लाटून लाटून, जास्त होते आज जरा. 3 किलो म्हणजे 2 किलो तरी असते, 2.5 किलो असते, 2.5 किलो पापड लाटले. कारण त्या म्हणत होत्या ना थोडंसं पीठ ठेवलं आहे म्हणून. 3 किलोचं त्यांनी दळून आणलेलं, मी तर 2 किलोचंच करणार आहे, मी जास्त बनवणार.
ती मुलगी काय म्हणत होती 6 वाजता काय 6 वाजता खेळायला? पण आपण नाही ना तेव्हा. किती वाजता जायचं? जायचे आता चहा बिस्किट खाऊन. एवढ्या रात्रीचं जाऊन काय करायचं? यायचे माघारी आल्यावर परत स्वयंपाक बिपाक कंटाळा येतो ना. बाहेर आलं की कंटाळा येतो. चहा बिस्किट कशात ठेवले ग? नाही काढलं घालून बघू. तर हे बिस्किट आणले एवढं मस्त लागतं ना. पण ते माहिती नाईस टाईम उलट दिसतं मोबाईलमध्ये. एवढं मस्त खोबऱ्याचं आहे ना. 25 रुपयाचंही पण आहे. घरातलं सामान संपलं ना डीमार्टचं, त्यामुळे विकत आणलं. साखर पण संपली. परत रिन पावडर संपला. साबण पण संपत आले. भांड्याचा, कपड्याचा, तांदूळ संपत आले. भरपूर सामान संपत आले. पेमेंट झालं नाही ना ह्यांचं लवकर, उशिरा झालं. तरी मी ह्यांना सांगितलंय तुम्ही हे द्या, भाडं द्या पहिलं. घरात नसलं ना तरी चालेल, पण भाडं दिलं पाहिजे वेळेवर. लाईट बिल आणि भाडं. असं बरोबर वाटत नाही ना कोणी जर मागितलं.